मित्रांनो नमस्कार, डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, ज्यांनी बांधकाम कामगार योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केला आहे परंतु त्यांचा अर्ज अजूनही मंजूर नाही किंबहुना मंजूर नाही असं म्हटल्यापेक्षा तो अर्ज ॲक्टिव्ह नाही असं म्हणणं या ठिकाणी उचित ठरणार आहे। जर तुमचा अर्ज सक्रिय नसेल तर तो सक्रिय कसा करायचा, ॲक्टिव्ह कसा करायचा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याचदा अनेक जण मला विचारतात की आम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे परंतु आमचा अर्ज त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला नाही, तर या संदर्भात काय प्रोसेस आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी बांधकाम कामगार कार्यालयाकडून जर तो अर्ज ॲक्सेप्ट झाला तर तुम्हाला असं वाटेल की आता अर्ज ॲक्सेप्ट झाला म्हणजे झाला असं नाही, परंतु त्या ठिकाणी अर्ज ॲक्सेप्ट झाल्यानंतर तो अर्ज ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला ₹1 पेमेंट करावं लागतं आणि ही पेमेंट करण्याची प्रोसेस कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विविध योजनांचा त्या ठिकाणी लाभ मिळेल। जर तुमचा अर्ज ॲक्सेप्ट होऊनही जर ॲक्टिव्ह झाला नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। चला तर थोडा वेळ न दवडता जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर बांधकाम कामगार असला आणि तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तो ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारला असेल तरी देखील जोपर्यंत तुम्ही अर्ज सक्रिय करत नाहीत म्हणजे ॲक्टिव्ह करत नाही तोपर्यंत बांधकाम कामगारच्या कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही। योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज सक्रिय कसा करावा या संदर्भात आपण आता या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। तुम्हाला जी भाषा सोपी वाटत असेल ती भाषा या ठिकाणी निवडा। वेबसाईटला थोडं खाली स्क्रोल करा, बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या बटनावरती क्लिक करा। आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मोबाईलवर एक OTP येईल, तो दिलेल्या चौकटीमध्ये टाकून व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक करा। आता अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन व्हाल। बांधकाम कामगार वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर बेसिक डिटेल्स या पर्यायामध्ये ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट दिसत असेल आणि रजिस्ट्रेशन स्टेटस इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येणार नाही। मग आता यावर पर्याय काय आहे, तर सर्वात शेवटी पेमेंट डिटेल्स हा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे। या ठिकाणी पेमेंट करण्याची लिंक तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने ₹1 पेमेंट करायचं आहे। परत एकदा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या बटनावरती क्लिक करा। दिलेल्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल, तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि नंतर परत एकदा व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक करा। आता पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील, त्यापैकी एक पर्याय निवडा। ₹1 पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस व रजिस्ट्रेशन स्टेटस या दोन्ही पर्यायासमोर हिरव्या रंगाचे ॲक्सेप्ट अशी सूचना दिसत असल्यास तुमचा अर्ज या ठिकाणी सक्रिय झाला आहे असं समजा। पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सक्रिय झाला आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार आणि मोबाईल नंबर टाकून परत एकदा लॉग इन करायचं आहे। आता पहा, या ठिकाणी ॲप्लिकेशन व रजिस्ट्रेशन स्टेटस जे आहे या दोन्ही पर्यायासमोर हिरव्या रंगाने ॲक्सेप्ट असं लिहिलेलं दिसत आहे। पेमेंट आणि नूतनीकरण केल्याची पावती प्रिंट करण्यासाठी परत एकदा पेमेंट डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहिल्या वेळेस पेमेंट न केल्यामुळे पेमेंट करण्याची लिंक या ठिकाणी दिसत होती, ती लिंक आता या ठिकाणी दिसत नाही। आता या ठिकाणी प्रिंट कॅश रिसिप्ट व प्रिंट रिन्युअल रिसिप्ट असे 2 पर्याय या ठिकाणी दिसत आहे। यावर आळीपाळीने क्लिक करून या पावत्या प्रिंट करून घ्या। कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर सेव्ह ॲज PDF या बटनावरती क्लिक करा। सेव्ह ॲज PDF करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला या पावत्यांची गरज पडली तर त्या तुमच्यासाठी मदतीचे ठरेल। अशा पद्धतीने बांधकाम कामगार अर्ज सक्रिय कसा करावा या संदर्भात आपण आता या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। धन्यवाद।